वास्तविक पाहता स्थापनेच्या आधीच्या 1 वर्षात किंवा त्या 1-1.5 वर्षात संपूर्ण उद्योगात इतकी आशा नव्हती. मला आठवतं जेव्हा मी काही गुंतवणूकदारांना भेटलो तेव्हा ते एक सामान्य प्रश्न विचारत होते की 4 मोठ्या पोर्टलमध्ये किती लोक आहेत आणि तुमच्याकडे किती लोक आहेत. आणि ते म्हणाले की त्यांच्याकडे आता किती वापरकर्ते आहेत, त्यांचे सध्याचे बाजार भांडवल किती आहे आणि त्यांच्याकडे किती पैसे आहेत. अशा अनेक तुलना होत्या. मला आठवतं आमच्या दुसऱ्या फेरीतील निधी संकलन इतकं सोपं होतं. माझ्या आठवणीनुसार मी एका महिन्यात 30हून अधिक गुंतवणूकदारांना भेटलो होतो. इतकं बोललो की नंतर माझा आवाजच बसला. वार्षिक सभेत आम्ही 8 हायडी लाव ऑर्डर केले होते, पण फक्त 4च भांडी वापरली कारण सर्किट ब्रेकर ट्रिप व्हायचा आणि वीज बिलही थकलं होतं. ते सर्किट ब्रेकर ट्रिप व्हायचं कारण वीज बिल थकलं होतं. ही कॉन्फरन्स रूम कदाचित फक्त 5 चौरस मीटरची असेल, ही कॉन्फरन्स रूम कदाचित 10 चौरस मीटरची असेल आणि तिथे एक छोटी खोली होती. अनेक लोक तिथे मुलाखत देत होते. मला आठवतं एक सहकारी 2 दिवसातच सोडून गेला. कदाचित त्यांना नियमानुसार वाटले नसेल. हो, लहान कंपनी होती ना. हो, पण मला वाटतं की परिस्थिती बरीच चांगली होती. स्टार्टअपच्या सुरुवातीला झांग युमिंगला निधी मिळवण्यात अडचण, पैशाची टंचाई आणि वीज बिल थकल्याने ट्रिप होण्याच्या अडचणींचा सामना करावा लागला. पण तरीही त्याने आपले स्वप्न सोडले नाही आणि सहज हार मानली नाही. व्यवसाय उभारण्याच्या मार्गावर